ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक खळबळजनक विधान केलं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक आली की घोषणा करतात, बिहारला निधींची घोषणा केली तर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री देशद्रोही कारवाई करतात, त्यांना 80,000 कोटींच्या निधीची घोषणा करतात, हे चुकीचं आहे असं विधान विखे पाटील यांनी केलंय। तसेच वर्षभरामध्ये 3,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतरही पंतप्रधानांना महाराष्ट्राचा दौरा करण्यासाठी वेळ मिळू नये हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे। केंद्रीय पाहणी पथकाऐवजी पंतप्रधान मोदींनीच महाराष्ट्रामधील दुष्काळाची पाहणी करावी असं नामदार विखे शेवटी म्हणाले। कोणत्या शाळेमध्ये झाले तर त्या सत्रात कोण आजार होतं, एवढा सरकारचा पैसा वेळ वाया घालवला आणि एवढं वाया एवढं सगळ्या सरकारच्या दाबून गेली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी एका मिनिटामध्ये ते मुसलत करून टाकलं। म्हणजे मग या 21,000 शाळेच्या तुमचं मग एवढा वेळ कसा घालवला? मग इतकं चांगलं त्यांचं सतत आयोजित केलं होतं, सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही परिपूर्ण अशा प्रकारची तयारी केली म्हणता त्याच्यामध्ये आणि मग तुम्ही धोरण रद्द करा। एका बाजूला शिक्षण मंत्री खरं बोलतात, जनतेची फसवणूक करतात, त्या मसुद्यामध्ये असं म्हणजे आरक्षणच धोरण आता मुख्यमंत्री रद्द केलं म्हणजे याचा हा खर्च कोणी केला? खर्च जो झालेला घातनाचा त्याच्यावर जबाबदारी करून निश्चित केली पाहिजे ना। म्हणजे आम्ही आता कॉमन करिक्युलम करणार असं मुख्यमंत्री म्हणतो। आपण ज्यावेळी प्रजासत्ताक देश आहे, प्रजासत्ताक देशामध्ये आपला देश आहे, लिंग्विस्टिक आहे, भौगोलिक आहे, सांस्कृतिक आहे, या आधारावर वेगवेगळे देशाची रचना आहे। भाषा आधारित ही रचना झालेली आहे। मग आम्ही तरी प्रजासत्ताक स्वीकारल्यानंतर घटनाबाह्यकडून एक सत्ता राष्ट्रांनी म्हणजे प्रजासत्ताक नको आम्हाला एक सत्ता पाहिजे, कसं कॉमन करिक्युलम करू शकतो? आणि महाराष्ट्रात शक्य आहे का? महाराष्ट्रात शक्य आहे का? ग्रामीण भागातल्या शैक्षणिक ग्रामीण भागातलं काय कल्चर आहे किंवा अजूनही कुपोषणामध्ये राज्य हे देशामध्ये पहिला क्रमांक लागतो। आदिवासी भागात काय परिस्थिती आहे? आदिवासी आश्रमशाळांची अवस्था काय आहे? हे म्हणतात सगळ्या शाळेमध्ये टॉयलेट आहे, आता टॉयलेट बांधण्याची गरज नाही, तर म्हणजे मंत्र्यांनी जाऊन पाहिलं पाहिजे या आश्रमशाळेमध्ये काय अवस्था आहे। एकच करिक्युलम ठेवायचं स्किल्ड वर्क। अरे आदिवासी भागात काय कोणतं स्किल देणार? मुंबईमध्ये मुलांना स्किल्ड वर्क तुम्ही एज्युकेशन देणार आहात, त्या आदिवासी भागात देणार का? त्या भागातल्या गरजा काय, त्या भागातली आवश्यकता काय? म्हणजे एकूणच या मसुद्यासंबंधी काही तयार झालेला आहे। मंत्र्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी त्याच्यामध्ये समोर येते, मंत्र्यांच्यावर राज्य सरकारची दिवाळखोरी आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल तर त्याच्यावर राज्य सरकारला कशा हरकती आणि सूचना मागवता येतील? असं आपण थोडं समजू की केंद्र सरकार राज्यात सुद्धा केल्या असतील, पण इथं केंद्र सरकारचं